नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 तारखेनंतर सोयाबीनचा दर 100% होणार 4,500। सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 मे नंतर सोयाबीनचा दर 100% होणार 4,500। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 100% होणार 4,500। जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे, तर मला वाटतं आता आपण सर्वांनी एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा। आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपणास आवडला तर लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 100% होणार 4,500। सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये 1 तारखेनंतर सोयाबीनचा दर 100% होणार 4,500। पण 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 1 तारखेनंतर सोयाबीनचा दर 100% होणार 4,500। जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम, आणि 1 तारखेनंतर अशा कोणत्या घडामोडी घडू शकतात की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% होऊ शकतो 4,500 पार। चला मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसायला लागली। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1 तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 100% होणार आहे $11 प्रति बुशेल क्रॉस। सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट की 1 मे नंतर देशातून सोयाबीन, सोया तेल, सोया पेंड याची निर्यात चीनकडे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। पण दुसरीकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री सुद्धा प्रचंड घटणार आहे। जर या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे। आणि ही जी तफावत आहे ती देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनच्या बाजारभावाला 1 मे नंतर 100% 4,500 क्रॉस घेऊन जाणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण 1 मे नंतर जर सोयाबीनचा बाजारभाव या अनुकूल परिस्थितीत 4,500च्या वर गेला तर तिथं मात्र सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या प्रश्नाचा विचार करत असाल तर लक्षात घ्या, सोयाबीनचा बाजारभाव 1 मे नंतर 4,500 झाला की तिथं थांबायचं नाही, लगेच सोयाबीनची विक्री करायची आणि त्या ठिकाणी लगेचच ओरिजिनल पावती घ्यायची मित्रांनो, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्या सर्वांना 100% मिळणार। आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल माझी शेती। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला आपण सर्वांनी लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या YouTube चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार।